हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज आपण जो तुमचा भूगोलचा चॅप्टर नंबर 4 आहे हवामान, त्याचं एक वन शॉट आपण पाहणार आहोत. पहा, तर इझी लर्निंगच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला आमच्या चॅनलवर काही नोट्स वगैरे पाहिजे असतील, टेस्ट सिरीज आहे, ते फ्री मटेरियलमध्ये जाऊन तुम्ही त्याचा नक्कीच फायदा हा घेऊ शकता. तर आजचा चॅप्टर आहे हवामान. आता यामध्ये आपण दोन्ही देशाचा वर्षभर तुलनात्मक अभ्यास करतोय, म्हणजे भारत आणि ब्राझील या दोन्हीचं आपल्याला हवामान हे पाहायचं आहे. पहा, थोडंसं इंट्रोडक्शन जर पाहिलं तर या पाठामध्ये भारत आणि ब्राझील या देशाचा आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे आणि हवामानावर परिणाम करणारे मुख्य घटक जसं की अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सान्निध्य आणि प्राकृतिक रचना ह्याचा हवामानावर कसा प्रभाव पडतो किंवा कसं इफेक्ट होतो ते आपण आता डिस्कस करूयात. आता तुमच्या म्हणजे पुस्तकामध्ये ही नकाशा आहे. पहा, तर 4.1 मध्ये ब्राझीलचं हवामान हे आपल्याला दिलेलं आहे त्यांनी एक मॅप मध्ये आणि त्याची काही प्रश्न उत्तरे, त्यातले आपण काही प्रश्न उत्तरे सॉल्व्ह करून घेऊयात. आधी आपण काय करणार आहोत, सूची वाचणार आहोत. तर सूचीमध्ये पहा, एक डार्क म्हणजे 3000 पेक्षा जास्त किंवा 2500, 2000 असं एक रंग छटा दाखवलेली आहे यामध्ये. ओके, या नकाशामध्ये. आणि तापमान दाखवलेलं आहे पिंक लाईनने. ओके, ते 18 म्हणजे असं तापमान सेल्सिअस मध्ये दाखवलेलं आहे आणि प्रमुख वारे जे दाखवलेले आहेत ते ब्ल्यू एरोने. ओके, तर आता प्रश्न असा आहे की नकाशातील समताप रेषाचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा कोणती? आता समताप रेषा म्हणजे अशी झाली. ओके, ही सगळी समताप रेषा झाली. तर मग त्यामध्ये जर विचार केला तर 18 ते 28 काय येईल, 18 ते 28. तर ब्राझीलमधील सरासरी तापमान कक्षा 18° ते जास्तीत जास्त 28° एवढी दरम्यान आपल्याला दिसेल. पहा, इथं 28 आहे, ही समताप रेषा आहे. ओके, तापमान रेषा आपण म्हणू शकतो. तर 18° ते 28° दरम्यान आहे. आता कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो असं सांगितलेलं आहे त्यांनी, तर कोणता भाग आहे तो डार्क कलरचा पहा, अमेझॉन नदीच्या खोऱ्यात उत्तर भागात. ओके, नंतर उत्तर पूर्व जो किनारपट्टीचा जो भाग आहे, ओके, तो किनारपट्टीच्या भागात सुमारे 2000 पहा, हा भाग जो आहे, ओके, थोडासा, तर तो 2000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. ब्राझीलकडे कोणत्या दिशेने वारे येतात, तर इथं आहे पहा. ओके, नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट आपण म्हणू, तर ईशान्य आणि आग्नेय इथं. ओके, तर या साईडनं वारे येतात. वाऱ्यासाठी त्यांनी ॲरो दाखवलेला आहे आणि त्यामागचं कारण काय आहे, तर विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दोन्ही गोलार्धातील जास्त दाबाचा जो पट्टा आहे त्याकडून वारे हे येतात. हे त्याच्या मागचं मुख्य रिझन आहे. आता अजून एक 4.2 ची तुमची डायग्राम म्हणजे आकृती आहे की ब्राझीलच्या त्यामध्ये प्राकृतिक रचनेचा छेद दाखवलेला आहे. पहा, यामध्ये तर इथं पर्जन्यमान दिलेलं आहे त्यांनी ब्ल्यू मध्ये. ओके, आणि पिंक मध्ये त्यांनी तापमान दिलेलं आहे. ओके, आणि नंतर ठिकाण आहे पहा, एक 400 किलोमीटर एवढा एरिया जो गियाना उच्चभूमीचा आहे, थोडंसं अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा. नंतर 1200 किलोमीटर पूर्ण अमेझॉन नदी, पॅराग्वे पॅरानाचं खोरं आहे, ब्राझीलची उच्चभूमी आहे. मग इथं अजस्र कडा आहे. ओके, किनारी भाग असा सगळा दाखवलेला आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ब्ल्यू लाईनने त्यांनी दाखवलेली आहे. पहा, ओके, आता आपण पाहूयात प्रश्न. आता ब्राझीलच्या हवामानावर तेथील सगळ्यात म्हणजे इफेक्ट करतो तो अजस्र कडा आहे. ओके, आणि हा उच्चभूमीचा मोठा परिणाम होतो. तो समुद्रावरून येणारे जे वारे आहेत ते नैसर्गिक भिंत आहे ना. आता अजस्र कडा म्हणजे एक नॅचरली अशी भिंत आहे, तर त्याच्यामुळे जे वारे येतात समुद्राकडून ते वारे अडवले जातात. पहा, ओके, तर ते अजस्र कडा त्याच्यामुळेच एक प्राकृतिक विभाग घटक असा ब्राझीलचा बनलेला आहे. आता पर्जन्यमान जर पाहिलं आपण तर अजस्र कडा, जर इथं अजस्र कडा आहे तर दक्षिण अटलांटिक महासागराकडून येणारं जी बाष्पयुक्त हवा आहे ते अजस्र कड्याला येऊन अडकते किंवा अडवली जाते. त्यामुळं काय होतं, किनारी भागात एक प्रतिरोध पाऊस पडतो. जो किनारी भाग आहे तिथं एक प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा पडतो. पहा, आता अवर्षण चतुष्कोणचा जो एरिया आहे तिथं वारे काय होतात, त्या कडाला म्हणजे अजस्र कडाला असं ओलांडले जातात आणि ते पलीकडे गेल्यावर काय होतं, त्याच्यातील बाष्प कमी होतं. ओके, त्यामुळं काय होतं, ईशान्य भागात एक पाऊस कमी पडतो आणि तो शुष्क प्रदेश म्हणजे तिथं ड्राय एरिया बनतो. त्या अजस्र कडामुळे ते वारे अडवले जातात. तिथं मग त्याच्या पलीकडे जायचं म्हटलं की ते ऑटोमॅटिक त्याचं बाष्पीभवन कमी होतं आणि परिणामतः पाऊस कमी पडतो. त्यामुळे तो म्हणजे अवर्षण चतुष्कोणचा भाग आपण त्याला म्हणू की ड्राय एरिया.
ओके. नंतर अमेझॉनचं खोरं जर आपण पाहिलं तर या भागात सुमारे 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त इथं पहा. ओके, इथं जर आपण पाहिलं तर तिथं 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त हा पाऊस आपल्याला तिथं दिसेल पहा. नेक्स्ट, एक मिनिट. नंतर किनारपट्टीला जर आपण आलो तर 1000 ते 1200 मिलीमीटर एवढा पाऊस आपल्याला यामध्ये दिसून येईल. आता तापमान जर पाहिला तर उत्तर भाग जर पाहिला आपण विषुववृत्तीय भाग, तर ब्राझीलचा उत्तर भाग विषुववृत्ताजवळ आहे, त्यामुळे तिथं टेम्परेचर जास्तच असणार. सरासरी म्हणजे 25 अंश ते 28. ओके, आहेच किती समताप म्हणजे तापमान 18 अंश ते 28 पर्यंत आहे. तर विषुववृत्ताजवळ जर आपण गेलो की विषुववृत्ताजवळ टेम्परेचर वाढतं आणि ते 25 अंश ते 28 अंश सेल्सिअस एवढं आहे, म्हणजे ते जास्त टेम्परेचर. आता दक्षिण भाग जर पाहिला आपण ब्राझीलचा तर समशीतोष्ण असा भाग आहे. मकर वृत्ताच्या दक्षिणेस गेल्यावर तापमान कमी होत जातं आणि तिथं हवामान एक नॉर्मली की सौम्य आणि समशीतोष्ण असं हवामान आपल्याला दिसेल. वाऱ्यांची स्थिती पाहिली तर ईशान्य आणि आग्नेय वारे, म्हणजे ब्राझीलला ईशान्य आणि आग्नेय या दोन्ही दिशांनी येणाऱ्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो. ओके, आणि विषुववृत्ताजवळ काय होतं, हवेचं ऊर्ध्व दिशा म्हणजे उलटी दिशाने ते वहन होतं आणि या भागात अंतर उष्णकटिबंधीय म्हणजे संमिलन पट्टा तयार होतो पहा आणि त्यामुळं तिथं वारे क्षीण असतात. तर मुख्य वैशिष्ट्य जर याचं आपण पाहिलं तर ब्राझीलमध्ये सहसा वादळे येत नाही, कारण म्हणजे उत्तर आणि दक्षिण याची हालचाल कमी आहे, त्यामुळे तिथं काही चक्रीवादळ वगैरे असा प्रकार ब्राझीलमध्ये होत नाही. देशाचा विस्तार मोठा आहे, त्यामुळे हवामानात मोठी विविधता आपल्याला आढळलेली दिसते आणि उष्ण ते समशीतोष्ण एवढं असं म्हणजे हवामान तिथे आपल्याला पाहायला भेटेल. आता अजून जर पाहिलं तापमान, ब्राझीलच्या अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे विविधता आहे आणि उत्तरेकडील विषुववृत्ताजवळ जर आपण पाहिलं हवामान उष्ण आहे आणि दक्षिणेकडे थोडंसं कमी होत जाईल, सौम्य आहे. ओके, पर्जन्यमान एक मॅन्डमाईप सारखं लक्षात ठेवा की अमेझॉन खोऱ्यामध्ये जास्त पाऊस पडतो, 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. ईशान्य भाग अवर्षण चतुष्कोण अजस्र कडा आहे, तर त्याच्यामुळे ते अडवलं जातं आणि त्याच्या म्हणजे पलीकडे असं हवा जात नाही, बाष्पयुक्त म्हणजे बाष्पीभवन होत नाही आणि बाष्प कमी होतं, त्यामुळे तो एरिया थोडासा ड्राय असा आहे. वारे उत्तर पूर्व दक्षिण पूर्व अशी वाऱ्याची स्थिती आहे, त्यामुळे तिथं पाऊस पडतो. आता ब्राझीलमध्ये कशामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात, तर हिमालय पर्वत, अजस्र कडा, पश्चिम घाट की गियाना उच्चभूमी कशामुळे अडवले जातात कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी एक तुम्हाला सांगू इच्छिते, हे आमचे गेल्या वर्षीचे बॅचची मुलं आहेत पहा. ओके, आणि यांनी वर्षभर आमच्याकडे लाईव्ह क्लास केलेला आहे, तर आणि यांचा रिझल्ट पण खूप जबरदस्त असा सुपर रिझल्ट या मुलांनी घेतलेला आहे. आमच्या बॅचमध्ये गुंजन व्यास होती, तिनं 100% स्कोअर केला होता. नंतर व्यंकटेश आहे, सेमी इंग्लिशचा होता, त्याने पण 100% स्कोअर केला. 127 विद्यार्थी हे 90% प्लस आहेत आमच्या बॅचमधले. 203 विद्यार्थी 85% वर आहेत आणि 31 विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या शाळेतून ते फर्स्ट रँकर हे आहेत. तर नेक्स्ट तुम्ही असू शकता ह्याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. ही आमची टीचरची टीम आहे पहा. यामध्ये सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम सगळं शिकवलं जातं. सगळे म्हणजे जे पण तुमचे धडे आहेत, बुक्स आहेत, ते सगळे शिकवले जातात. आणि बॅच जर तुम्ही घेतली तर आमच्या बॅचमध्ये लाईव्ह क्लासेस होतात ऑन ईच अँड एव्हरी टॉपिक. कम्प्लीट सिलेबस हा आम्ही करून देतो पहा. तुम्ही मोबाईलवरून, पीसीवरून, टॅबलेटवरून कशावरूनही तुम्ही जॉईन करू शकता आमचे क्लासेस. रेकॉर्डिंग भेटून जाते तुम्हाला प्रत्येक क्लासची. नंतर चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन आमचा होतो. लाईव्ह रिव्हिजन होते एक्झामच्या आधी, बोर्ड एक्झामच्या आधी. पर्सनल तुम्हाला मेंटॉरशिप भेटते, प्रत्येक शिक्षकांचा पर्सनली तुम्हाला नंबर दिला जातो. ओके, आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे टेस्ट सिरीज होतात. सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आम्ही घेतो आणि त्या टेस्ट चेक पण करून देतो. बॅच रिलेटेड काही तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारायचं असेल तर नक्कीच या नंबरवर तुम्ही कॉल करा, तर तुम्हाला योग्य ती माहिती मिळून जाईल. पुढे एक प्रश्न आहे की ब्राझीलमधील अजस्र कड्याच्या पलीकडे कोणता प्रदेश तयार होतो? अतिवृष्टीचा, पर्जन्य छायेचा, दलदलीचा किंवा बर्फाच्छादित? ह्याचा आन्सर मला कमेंटमध्ये नक्की द्या. आता आपण ब्राझीलचं पाहिलं हवामान. आता आपण येऊयात आपल्या भारताकडे. भारताचा पण असा तुम्हाला मॅप आहे, त्यामध्ये आपण काही प्रश्न डिस्कस करूयात काही. तर आता सूची पहा आधी.
ओके, डार्क, फेंट हे सेम तसंच मॅप आहे. तर 4000 मिलीमीटर पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेला प्रदेश कोणता? 4000 मध्ये डार्क मध्ये जायचंय आपल्याला. ओके, तर भारतातील 4000 मिलीमीटर पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेला म्हणजे पश्चिमची किनारपट्टी आपण पाहू शकतो, आणि अरुंद पट्टा म्हणजे कोकण, मलबार किनारा वगैरे, आणि ईशान्येकडील भाग. ओके, तर तो सगळा भाग, जसं की मेघालय आहे इथं. ओके, तर आसाम आहे, तो भाग सगळा 4000 मिलीमीटर पेक्षा जास्त तिथं पर्जन्यमानाचा आहे. कमाल आणि किमान तापमानाचा प्रदेश कोणता? कमाल तापमान त्यांनी दाखवलेला आहे. ओके, आणि किमान कोणता? तर कमाल तापमान म्हणजे हा झाला थरचा वाळवंट वगैरे, राजस्थानचा द्वीपकल्पीय पठाराचा प्रदेश. ओके, मध्य आणि दक्षिण भाग. किमान हिमालयीन पर्वतीय रांगा आणि जम्मू काश्मीर, लडाख यासारखे उत्तरेकडील असे तुम्ही हे लिहू शकता. पहा आता तापमान कोणत्या दिशेकडे वाढत आहे? तापमानासाठी त्यांनी पिंक अशी लाईन दिलेली आहे. तर भारतात तापमान सर्वसाधारण उत्तरेकडे आपल्याला वाढत गेलेलं दिसत आहे. पहा, तर अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत. वाऱ्यांची दिशा आणि नावं सांगा. तर भारतात हिमालयाकडे जाणारे नैऋत्य दिशेकडून वारे येतात, त्या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे असं आपण म्हणतो. पहा, आणि भारतातील पर्जन्यासाठी कारणीभूत वारे, तर भारतात होणाऱ्या पावसामुळे प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वारे हे कारणीभूत आहेत. तसंच देशाच्या काही भागात ईशान्य मोसमी वारे पण आपल्याला दिसतील. इथे तुम्हाला दिसत आहे, पहा, हे वाऱ्यासाठी आहे, हे एक आहे. तर अशा प्रकारचं वारे येऊन आपल्या भारतामध्ये पाऊस पडतो. राजस्थानच्या काही भागात वाळवंट असण्याचं रिझन काय आहे? तर राजस्थानचा जो पश्चिम भाग आहे, अरवली पर्वतरांगा वाऱ्यांच्या दिशेने समांतर आहेत तिथं. ओके, मग त्यामुळं हे वारे काय होतं, तिथं अडवले जाते, म्हणजे अडवलं असं जात नाही, आणि तेथील भागात तो फक्त एक पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो, की एक ते बाष्पीभवन होत नाही किंवा बाष्पयुक्त हवा पलीकडे पोहोचत नाही, त्यामुळे तो पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो, आणि त्याचं कारण मग कमी पाऊस पडतो, आणि बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळे त्या भागात वाळवंट हे जास्त करून आढळतं राजस्थानमध्ये. आता देशाच्या उत्तर भागातील जर हवामान आपण पाहिलं, तर भारताच्या उत्तर भागात एक समशीतोष्ण प्रकारचं हवामान दिसेल. हिमालयाच्या पर्वतरांगामुळे जर आपण पाहिलं, उत्तरेकडून येणारे अतिथंड असे वारे अडवले जातात, आणि त्या भागात हवामानाची तीव्रताही कमी होण्यास मदत होते. पहा, आता एक थोडंसं लक्षात माइंड मॅप सारखं तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता, की हवामानाचा प्रकार भारतात की भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहेत. तापमान जर पाहिलं, भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त जाते, आणि ते गेल्यामुळे दक्षिणेकडे जे सरासरी तापमान आहे ते जास्त आहे, आणि उत्तरेकडील हिमालय पर्वत हे थंड वाऱ्यापासून तो संरक्षण करतो. पर्जन्यमान जर पाहिलं, भारतात मुख्यतः नैऋत्य मोसमी वारे, त्या वाऱ्यामुळे आपल्या भारतात पाऊस पडतो, आणि विविधतामध्ये चेरापुंजी आणि मानसीराम म्हणजे ईशान्य भारत येथे जगात सर्वात जास्त पाऊस पडतो, आणि तो राजस्थानच्या वाळवंटात तो म्हणजे अत्यंत कमी पाऊस हा आपल्याला दिसेल. पहा, आता एक प्रश्न आहे, भारतात सर्वसाधारण कोणत्या प्रकारचं हवामान आहे? शीत हवामान, मान्सून प्रकारचं, विषुववृत्तीय हवामान की भूमध्य सागरी हवामान? कोणत्या प्रकारचं हवामान आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भारताचं पर्जन्यमान नैऋत्य मोसमी वारे, त्याच्यापासून पाऊस पडतो, आणि जास्त पाऊस हा पश्चिम घाट आणि ईशान्येकडील राज्य 4000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस त्या भागात पडतो, आणि कमी पाऊस पडतो तो राजस्थानच्या वाळवंटी भाग आणि गुजरात. आता ब्राझीलचा उत्तर भाग कोणत्या हवामान पट्ट्यात येतो? तर समशीतोष्ण, शीत, उष्ण विषुववृत्तीय किंवा वाळवंटी कोणत्या प्रकारात येतो तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एक अजून प्रश्न आहे, की भारतातील 4000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्यमान असलेला प्रदेश, राजस्थानचा वाळवंट, पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारत, मध्य भारत आणि पूर्व घाट, तर कोणत्या भागात पडतो जास्त पाऊस ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर या नोट्स पाहिजे असेल तर आमचं ऍप डाउनलोड करा, त्यामध्ये फ्री मटेरियल मध्ये जायचं आहे, फ्री कंटेंट मध्ये क्लास 10. ओके, आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक म्हणजे विषयाच्या नोट्स ह्या भेटून जातील. आता आपण तुलनात्मक जर अभ्यास केला, आता भारत आणि ब्राझीलचा, तर विषुववृत्त ब्राझीलमधून विषुववृत्त जाते आणि भारतातून कर्कवृत्त जाते, लक्षात ठेवा. चक्रीवादळ ब्राझीलमध्ये चक्रीवादळ क्वचित येतात, भारतामध्ये किनारपट्टीवर वारंवार चक्रीवादळ येतात. पर्जन्याचा प्रकार दोन्ही देशामध्ये प्रामुख्याने प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा आहे. पहा, आता प्रकरणातील मुख्य संकल्पना आपल्याला लक्षात ठेवायची, तर अजस्त्र कडा,
की ब्राझीलमधील हा प्राकृतिक भाग आहे आणि हा भाग हवामानावर मोठा परिणाम करतो, ज्यामुळे तिथं प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पर्जन्य छायेचा प्रदेश, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला डोंगराच्या पलीकडे निर्माण होणारा कमी पावसाचा प्रदेश. आणि मान्सूनचे आगमन जर पाहिले तर भारताच्या केरळच्या किनारपट्टीवर जूनच्या सुरुवातीला पावसाची सुरुवात येते. तर ह्या गोष्टी या प्रकरणामधून तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि आता एक प्रश्न आहे, ब्राझीलमधील कोणता प्रदेश अवर्षण चतुष्कोण म्हणून ओळखला जातो? अमेझॉन खोरे, ईशान्येकडील उच्चभूमीचा भाग, पंपास प्रदेश किंवा पॅन्टनल प्रदेश. कोणता प्रदेश ओळखला जातो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही आता मला लाईव्ह म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये पाहत असताल, तुम्हाला जर माझ्याकडून वर्षभर लाईव्ह मध्ये जर शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या बॅचमध्ये ऍडमिशन घेऊ शकता आणि असा सुपर रिझल्ट हा तुम्ही घेऊ शकता. 2 स्टुडंट 100% आहेत, त्यामध्ये व्यंकटेश आहे सेमीचा आणि गुंजन व्यास आहे इंग्लिश मीडियमची. 127 स्टुडंट 90% प्लस आहे, 203 स्टुडंट 85% वर आहेत आणि 31 स्टुडंट त्यांच्या शाळेतून हे फर्स्ट रँकर आहे पहा. तर तुम्हाला बॅच रिलेटेड काही विचारायचं असेल तर या नंबरवर नक्कीच कॉल करा आणि योग्य ती इन्फॉर्मेशन तुम्हाला येथून भेटेल. तर आज आपण हवामान हा चॅप्टर कव्हर केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून नेक्स्ट चॅप्टर घेऊयात. आता यामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारले जातील तर जास्त पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश, कमी पावसाचा प्रदेश, तर यामध्ये तुम्हाला ते आयडेंटिफाय करून लिहावं लागेल की कुठं जास्त पाऊस पडतो, कुठं मध्यम पाऊस पडतो आणि कुठं कमी पाऊस पडतो. चुकी बरोबर ते चुकीचे विधान दुरुस्त करून लिहामध्ये ब्राझील देश विषुववृत्तावर आहे, याचा फार मोठा परिणाम हा ब्राझीलच्या हवामानावर पडतो. यस. नंतर ब्राझील आणि भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात का? तर ते विचार म्हणजे चुकी बरोबर. भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात किंवा ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. किंवा कारणे द्यामध्ये यामध्ये ब्राझील देशातील उच्चभूमीचा ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. ओके, का होत नाही? तर नंतर अजून भारतामध्ये अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात आढळतात. मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही आणि ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. हे एक IMP क्वेश्चन आहे पहा. आता सविस्तर उत्तरेसाठी दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारा बदल थोडक्यात सांगायचे. नंतर भारताच्या पॉइंटमध्ये आणि भारताच्या हवामानातील हिंदी महासागर आणि हिमालयाचं महत्व थोडक्यात सांगा. ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारा घटक कोणता आहे आणि भारत आणि ब्राझील देशामध्ये हवामानाची तुलना. ओके, तर अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत आणि अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्ही प्रॅक्टिसने तुमचं होऊन जाईल. तर असा आपण हा धडा पाहिलेला आहे. आता नेक्स्ट आपण लवकरच येऊयात 5वा धडाचा 1 शॉट रिव्हिजन. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, लिंक मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.